कोथिंबीर वडी म्हटलं की सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. कारण ती खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायलाही अगदी सोपी. आज आपल्या चॅनलचे 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार मानते. असेच प्रेम तुमचे राहू द्या. चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीर बनवा. त्यासाठी आता इथं मी एक वाटण बनवून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी शेंगदाणं, धणे, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. आता आपण ह्याचं वाटण बनवून घेणार आहोत. त्यानंतर इथं मी कोथिंबीर छान अशी स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालणार आहोत. हळद घातल्यानंतर जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घालणार आहे. रव्यामुळे काय होतं, कोथिंबीर वडी जास्त ड्राय होते आणि ओलसर राहणार नाही. त्यानंतर कोथिंबीर वडी आपली खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता मस्त असं साहित्य सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं आता मी बेसन पीठ घेतलेलं आहे. तेही बेसन पीठ मी इथं छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतल्यामुळं काय होते, कोथिंबीर वडी खूप स्वादिष्ट आणि खुसखुशीत होते. तुम्ही एकदा नक्की भाजून बेसन पीठ घाला आणि त्यानंतर मला सांगा तुमची वडी कशी झाली आहे ती. त्यानंतर थोडंसं पाणी घालणार आहोत आणि हा छान असा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत. आपल्याला कोथिंबीर वडी बनवण्यासाठी पाणी जास्त लागणार नाही, कारण ऑलरेडी कोथिंबीरला पाणी सुटलेलं असतं. आता इथं तुम्ही बघू शकता छान असा गोळा मळून झालेला आहे आणि आता ह्याचे मी 2 गोळे बनवणार आहे आणि छान असं ह्याला गोल आकार देऊन हातावरती छान असं हे गोळा परातीमध्ये छान असा बनवून घेतलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता छान असा हा गोळा हाताने स्प्रेड करून छान असा बनवून घेतलेला आहे. अशा प्रकारे आता आपण हे दोन्हीही छान असं रोल बनवून घेणार आहोत ह्याचे. आणि रोल बनवून घेतल्यानंतर आता आपण ह्याला तीळ लावणार आहोत. त्यासाठी थोडंसं ह्याच्यामध्ये आपण ताटामध्ये तीळ घालणार आहोत आणि ही रोल छान असा त्याच्यावरती इथं तुम्ही बघू शकता मस्त असं हे तीळ ह्या रोलला छान असे लागलेले आहेत. आता अशा प्रकारे दुसराही रोल आता आपण बनवून घेणार आहोत. आणि त्यानंतर इथं मी चाळण घेतलेले आहे आणि ह्या चाळणीला छान असं तेल लावलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण हे रोल ठेवून देणार आहोत. रोल ठेवल्यानंतर आता आपण इथं कढईमध्ये मी छान असं पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती हे चाळण ठेवून झाकण लावून एक 20 मिनटं वड्या वाफवून घेणार आहोत. 20 मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकताय, हे बघा मस्त अशा आपल्या ह्या वड्या वाफवून तयार झालेल्या आहेत. आता आपण हे पूर्णतः थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर इथं मी एका लाकडीवरतीही घेतलेले आहे, वडी घेतलेली आहे आणि सुरीने छान अशा पातळ एकदम बारीक, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला जाड बारीक असं ठेवू शकता. इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा पूर्ण वड्या आपण आता ह्या कापून घेतलेल्या आहेत आणि छान आता तेल पण इथं गरम झालेलं आहे आणि मस्त अशा एक एक घालून आपण वड्या तळून घेणार आहोत. वड्या तळत असताना गॅसची फ्लेम ही स्लो टू मिडियम ठेवा, फास्ट ठेवू नका, कारण वडी ही वरून करपली जाते आणि आतून तशीच कच्ची राहते. त्यामुळं मिडियम गॅसवरती वड्या आपण ह्या तळून घेणार आहोत. 1-2 मिनिट दोन्ही साईडनी खाली वर करून छान अशा वड्या ह्या तळून घेणार आहोत. अगदी मस्त असं हे बघा बघू शकता मस्त अशा वड्या आपल्या ह्या तळून झालेल्या आहेत. अशा प्रकारे आता सर्व वड्या मी तळून घेते. अगदी ह्या वड्या एक 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये हवा पॅक डब्यामध्ये जर तुम्ही भरून ठेवल्या तरीही एकदम मस्त राहतात. आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत. अगदी हाताने तोडत असतानाच अगदी लगेचच तुटली जाते वडी, कारण एवढी खुसखुशीत ही वडी तयार होते. तुम्ही एकदा ही नक्की तयार करून बघा. हे बघा बघू शकता मस्त अशी खुसखुशीत अशी ही वडी तयार झालेली आहे.
कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.